गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर मी सोनाली. कसे आहात? मस्त मजेत ना? तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 5:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही निघालेलो आहोत बाहेर फिरण्यासाठी. तर खूप दिवसापासून जायचं होतं या ठिकाणी, पण काही योग जुळून येत नव्हता. मग फायनली आज हा योग जुळून आलेला आहे आणि आम्ही त्या ठिकाणी निघालेलो आहोत. तर मग चला, हे इथे आपली गाडी वगैरे सगळं रेडी झालेलं आहे. सगळं बॅग्स वगैरे सगळं पॅक करून सगळं रेडी झालेलं आहे. तर आता आम्ही चाललेलो आहोत. हे बघा, सकाळचं वातावरण किती सुंदर होतं. आम्ही घरातून 5:30 वाजता निघालो होतो, पण आता दिवाळीचे दिवस असल्यामुळं कसं सकाळी सकाळी थंडीचं वातावरण असतं, धुकं पडलेलं होतं. खूप सुंदर असा प्रवास होता सकाळी सकाळी. आणि सकाळी सकाळी जास्त ट्रॅफिक पण नसतं, त्यामुळे म्हटलं पटकन आपलं पुण्याच्या बाहेर गेलं की मग काही टेन्शन येत नाही. कारण सकाळी एकदा 8च्या नंतर ट्रॅफिक चालू होतं, सिग्नल चालू होतात. मग त्यामुळे आम्ही थोडंसं कुठेही बाहेर जाताना थोडंसं घरातनं लवकर निघतो. हे बघा किती सुंदर वातावरण आहे आणि खूप फ्रेश वाटत होतं. कुठेही बाहेर फिरायला जायचं म्हटलं की घरातलं सगळं आवरून यावं लागतं. अगदी बॅगा भरण्यापासून तर सगळ्याच्या सगळं करायला लागतं. आणि बॅगा भरायचं म्हटलं की सर्वात प्रथम मुलांचे हे औषध घ्यायचं असतं. कारण 1 दिवसासाठी जाऊ, 2 दिवसासाठी जाऊ, मुलांचं एखादं औषध बरोबर असेल ना तर काही टेन्शन येत नाही. कारण आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत तिथं आपल्याला हॉस्पिटल माहीत नसतं, डॉक्टर्स वगैरे काही माहीत नसतं. त्याच्यामुळे आपलं एक लहान मुलगा असेल तर आपण थोडंसं औषध वगैरे बरोबर घेतोच. आणि आपल्यालाही जरी काही थोडा त्रास होत असेल तर आपण आपले औषध वगैरे घेतलं तर काही टेन्शन राहत नाही. रस्त्याने प्रवास करायचा असतो, त्याच्यामुळं मी सगळं असं व्यवस्थित पॅक करूनच घेत असते. बाहेर जाताना, कुठेही बाहेर जाताना मी सगळं असं व्यवस्थित सगळं पॅक करूनच घेतलेलं आहे. आम्ही कुठेही प्रवासाला जाऊ, फिरायला जाऊ, कुठेही जाऊ, तरी पण आम्ही हा शक्यतो प्रवास हा सकाळी सकाळीच करतो. कारण सकाळी सकाळी प्रवास केल्यानंतर ना छान असं फ्रेश वातावरण असतं आणि प्रवास पण लवकर होऊन जातो. रस्ता लवकर आटोपला जातो. गर्दी वगैरे काही नसतं, सिग्नल्स वगैरे काही नसतं. त्याच्यामुळे आम्ही शक्यतो सकाळी सकाळीच जात असतो. तर आता आम्ही इथं आलो होतो जोशीवडेवाल्यांच्या. तर सकाळी सकाळी आता 8:30 वाजले होते. मुलांनाही भूक लागली होती. म्हटलं थोडासा काहीतरी नाश्ता करावा म्हणून. आणि शक्यतो बाहेर जाताना आम्ही ते जोशीवडेवाल्यांच्या इथं नाश्त्याला थांबत असतो. कोकणात जायचं म्हटलं की आपण ह्याच रूटने जातो ना, मग इथं हे छान असं जोशीवड्याचं फ्रेश असं सगळं नाश्ता वगैरे मिळतं. तर आता माझं फेवरेट म्हणजे काय, आम्हाला मिसळपाव खूप आवडते, खूप जास्त आवडते. मग आम्ही इथे मिसळपावचा छान असा नाश्ता पण केलेला आहे. तर आता आपला नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो आहोत पुढच्या प्रवासाला. आता पुढे प्रवास करताना इथे एक छान असं लोकेशन होतं. हे खूप सुंदर होतं. सर्व लोक इथे असे फोटोज वगैरे काढत होते. म्हणून म्हणलं तामिनी घाटला मधलं लोकेशन आहे. तर आता आलेलो आहोत आपण तामिनी घाटामध्ये आणि आता तामिनी घाटातून आपल्याला जायचं आहे रायगडावरती. आता तुम्हाला कळत असेल ना, आता आपण तामिनी घाटामधून रायगडावरती जाणार आहोत. तर चला. तर रायगडा जाण्याअगोदर सर्वात प्रथम जाणार आहोत आपण राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या समाधीस्थळ पाहण्यासाठी. तर मग चला. तर हे इथं आलेलं आता ह्या गेटमधून आपण आतमध्ये जाणार आहोत. तर हे राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची समाधीस्थळ आहे पाचडमध्ये, राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचड या गावामध्ये. हे तर राजमाता जिजाऊ माँसाहेब याच गावामध्ये वास्तव्यात होत्या. त्या रायगडावर राहत नव्हत्या, कारण त्यांना रायगडावर हवामान हे मानत नव्हतं, म्हणून त्या याच पाचड्या गावात राहत होत्या. तर हे आहे त्यांचं समाधीस्थळ. आणि ते एका साईडला दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र आहे, पाहू शकता तुम्ही. आणि दुसऱ्या बाजूला इथे दिलेलं आहे जिजामाता समाधी याविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे.
हे पहा. तर आता आपण राजमाता जिजाऊ यांचं दर्शन घेतलेलं आहे. हे पहा, खूप सुंदर असा परिसर होता इथे. चारही बाजूने हिरवगार होता आणि मध्ये ही समाधी खूप सुंदर. आता इथून दिसत आहे तिकडे तो रायगड आहे. तर आता आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आपण निघालेलो आहे पुढच्या प्रवासाला. तर आता आपण येऊन थांबलेलो आहे ते रायगडाच्या पायथ्याशी. तर आता रायगडावरती जायचं म्हटलं तर 2 मार्ग आहेत. एक पायी जायचा एक मार्ग आहे, तो पाचड गावाच्या इथनंच आहे, आणि दुसरा म्हणजे रोपवे. तर पायी जाणं काही शक्य नव्हतं, त्यामुळं कारण लहान मुलं असल्यामुळे पायी जाणं शक्य नव्हतं, त्यामुळे म्हटलं आता आपण रोपवेने जाऊ. तर हे पहा, रोपवेने खूप छान अशी सुविधा केलेली आहे. अगदी 4 मिनिटातच आपण गडावरती जातो. अगोदर हा रोपवे एकच होतं, आता त्यांनी 2 चालू केलेलं आहे. पाहू शकतात. तर खूप अशी गर्दी होती ह्या रोपेला. पण आम्ही इथे पोहोचलो होतो 11:30 वाजता आलो होतो, आणि 11:30 वाजता लाईनमध्ये तिकीट काढल्यानंतर तिकिटाचं जर कसं आहे म्हणजे तिकीट एकासाठी 300 रुपये आहे, ते पण 2 वे म्हणजे जाऊन वरती गडावरती जाऊन परत रिटर्न येण्याचे 300 रुपये आहे. आणि तुम्हाला फक्त 1 टाईम जायचं असेल, तिकडे गडावरती जायचं असेल किंवा गडावरती खाली यायचं असेल तर त्यासाठी आहे 200 रुपये. आणि लहान मुलांसाठी आहे जाण्या येण्याचे 2 वे म्हणजे 200 रुपये आहे तिकीट असते. तर आता मी ते 11:30 वाजता तिकीट काढलं होतं, पण आमचा नंबर होता 2000 आणि आत्ता चालू होता 1100. त्यामुळे आम्हाला इथे 2 ते 3 तास वेटिंगसाठी थांबावं लागलेलं आहे. पण हे जे रोपवे आहे त्याची सर्व्हिस खूप फास्ट आहे. 4 मिनिटातच आपण गडावरती पोहोचतो, 4 मिनिटातच आपण इकडून खाली येतो. तसं पायी जायचं म्हटलं तर किमान 2.5 ते 3 तास लागतात वरती चढण्यासाठी. खूप गर्दी होती रायगड पाहण्यासाठी आलेले लोक. आणि हां, तिथे तर त्यांनी बसण्याची पण उत्तम अशी सोय केलेली आहे. आणि एका वेळेला या रोपवेमध्ये 30 ते 32 लोक जाऊ शकतात. म्हणजे 1 तासाला किमान ते 400 लोक वरती गडावरती जातात आणि 400 लोक गडावरनं खाली येतात. हे तर लाईन आपलं रोपवेसाठी जी लाईन आहे त्या अशा पद्धतीनं आपण आता या लाईनमधनं पुढे होत आता आपण जाणार आहोत रोपवेमध्ये रायगडावरती. अगदी उन्हाळा असल्यामुळे फॅनची वगैरे अगदी छान अशी सोय केलेली आहे. रायगडाच्या पायथ्याशी अगदी हॉटेल्स वगैरे पण खूप सुंदर आहेत. स्टे करायचं म्हणजे तर तुम्ही स्टेही करू शकता. जर तुम्हाला गड पाहण्यात उशीर झाला, गड उतरून खाली येण्यासाठी लेट झालं तर तुम्ही हॉटेल्स वगैरे जर बुक करून तुम्ही राहू शकता. सगळ्या प्रकारची उत्तम अशी सोय या रायगडाच्या पायथ्याशी केलेली आहे. हे बघा, पुढे आल्यानंतर एका हॉलमध्ये त्यांनी असं छानपैकी असं चित्रसंग्रहालय केलेलं आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील ज्या घटना घडलेल्या आहेत त्या इथे यांनी चित्राच्या सहाय्याने नमूद केलेल्या आहेत सगळ्या. पाहू शकतात, खूप सुंदर असं हे संग्रहालय आहे. एकट्याने लढवलं, सगळ्यांना थांबवलं ते. पुढे गेल्यानंतर तसं दुसऱ्या
तर फायनली आता आपला नंबर आलेला आहे आणि आता आपण चाललेलो आहोत रोपेमध्ये बसून रायगडावरती. तर मी फर्स्ट टाइम इथे रोपवेमध्ये बसलेली होते आणि इथे सोहम खूप घाबरलेला होता. त्याला उंच जागेवर खूप भीती वाटत होती रोपवेची. पण आमचा वेदांत बिलकुल घाबरलेला होता. पाहू शकतात खूप उंच असं जात होता तो रोपवे. खाली पाहिलं की भीती वाटत होती पण साईडचं वातावरण खूप सुंदर होतं. पाहू शकतात. खाली पाहिल्यानंतर थोडीशी चक्कर आल्यासारखं झालं होतं. सोहमला शेवटी डोळे बंद करायला सांगितले आणि इथे वेदांत बघा तो बिलकुल घाबरला नव्हता. तो छान असा एन्जॉय करत होता. त्याला म्हटलं होतं डोळे बंद करून बस पण तो काय ऐकत नव्हता. तो सगळं असं हे नजारा असा पाहत होता छानपैकी. असं त्याला खूप सुंदर खूप भारी वाटत होतं. तो बिलकुल नाही घाबरला. पण रोपवेने एक छान अशी सुविधा झालेली आहे की आपण डायरेक्ट 4 मिनिटामध्ये आपण गडावरती जाऊ शकतो. लहान मुलं असतात त्याच्यामुळे पायी जाणं काही जास्त शक्य होत नाहीये. हे पहा तर आता आपण आलेलो आहोत आता गडावरती आणि आता हे आपण वर जावलं तेच परत रिटर्न जातं. म्हणजे परत जे वरती असे आहेत जे लोक नंबरनी ते परत तेच खाली जातात हे त्याच रोपवेने. तर आता आपण तिकीट काढलं होतं 11:30 वाजता आपण तिकीट काढलं होतं. आपला नंबर होता 2000 आणि आत्ता आपला नंबर आला होता 2:30 वाजता. तर आता आपण 2:30 वाजता वरती आलेलो आहे रायगडावरती आणि आपल्या हातामध्ये रायगड पाहण्यासाठी आहेत 2.5 ते 3 तास आहेत. कारण 6 नंतर हे रोपवे सेवा बंद होते. तर आता आपण वरती जाऊन रायगड हा एक्सप्लोर करणार आहोत आणि त्यासाठी आपण गाईड करणार आहोत. कारण गाईड आपल्याला छानपैकी अशी सुंदर ठिकाणे दाखवून आपल्याला त्याची पूर्णपणे छान अशी माहिती देणार आहे. त्यासाठी आपण करणार आहोत गाईड. आणि जर तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. रायगडाची संपूर्ण माहिती ही तुम्हाला पार्ट 2 मध्ये पाहायला मिळेल. त्यामुळं पुढचा व्हिडिओ नक्की बघा. तोपर्यंत बाय बाय.